So very good afternoon. In today's session, we will learn about the supplementary units. So बेटा previous first lecture मध्ये आपण फिजिकल क्वांटिटीज ज्यांचं मेजरमेंट इज इम्पॉर्टंट त्यांचे युनिट्स आणि दोन कॅटेगरी दोन टाइप पाहिले होते. एक होत्या फंडामेंटल आणि दुसऱ्या होत्या डिराइव्ड. ज्या फिजिकल क्वांटिटीज बेसिक आहेत त्यांना फंडामेंटल बोलतो आपण, की त्यांना स्वतःच्या मोजमापासाठी तर कुणाची गरज नाहीये. डिराइव्ड म्हणजे ज्यांना फंडामेंटलची गरज आहे. सो ज्या फंडामेंटल बेसिक आहे त्या 7 आहे. इन द प्रिव्हियस लेक्चर वी हॅव सीन लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, अमाउंट ऑफ सबस्टन्स अँड ल्युमिनस इंटेन्सिटी. विथ त्यांचं युनिट वी हॅव ऑल्सो सीन. बेटा आजच्या लेक्चरला वी आर गोइंग टू लर्न सप्लिमेंटरी युनिट्स. सप्लिमेंटरी जसं तुम्ही अर्थात तुमच्या बोर्ड एक्झाम्स आता कॅन्सल झाल्या. सप्लिमेंट सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही तुमचा मेन आन्सर पेपर संपल्याच्या नंतर टीचरला सप्लिमेंट मागता. सो जो तुमचा फंडामेंटल पेपर आहे ओरिजिनल आन्सर पेपर त्याला काय जोडता? सप्लिमेंट. तसं वी हॅव 2 सप्लिमेंटरी युनिट्स की ज्यांना बघा की ज्यांना डायमेन्शन नाहीये. ठीक आहे. आता बघा सो ते दोन आहेत 2D आणि 3D साठी, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. एक आहे प्लेन अँगल आणि दुसरा आहे सॉलिड अँगल. आपण मॅथ्स मध्ये सुद्धा अँगल अँड इट्स मेजरमेंट शिकतो बेटा. तर अँगल सुद्धा दोन प्रकारे अभ्यास करायचा असतो. आपण आपली मोशन म्हणा, फिजिक्स मध्ये मोशन आपण शिकणार आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला 2D आणि 3D दोन्ही प्रकारे शिकायच्या असतात. समजा मी विचारलं बेटा मी हा ऑब्जेक्ट 2D आहे का 3D, तर आता तुमच्या मोबाईल मध्ये मी 2D आहे, कारण की माझा अभ्यास करा तुम्हाला दोन डायमेन्शन लागतील, एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल. तुमच्या मोबाईलची जी स्क्रीन आहे तो रेक्टँगल आहे, आडवा उभा, बस दोनच डायमेन्शन्स. पण आपला ऑफलाईन क्लास चालू आहे आणि मी तुमच्या समोर आहे आणि बेटा मी बोललो की माझा जो अभ्यास आहे, माझी जी मोशन आहे, तर ही 2D आहे का 3D, तर तुम्ही म्हणणार सर यू आर 3D. कारण माझ्या मोशनचा, माझ्या बॉडीचा अभ्यास करायला यू विल नीड 3 डायमेन्शन्स, हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल आणि एक फ्रंट वाला. सो एक्स, वाय आणि झेड. तर बेटा as far as angle is concerned, plane angle is for 2D and solid angle is for 3D. So हा जो प्लेन अँगल आहे, लेट्स कन्सिडर अ सर्कल. एक सर्कल कन्सिडर केला आपण. तर बेटा सर्कल इज अ 2D डायग्राम. सर्कल इज अ 2D डायग्राम. हा सर्कल आहे. अच्छा, सॉलिड साठी आय विल कन्सिडर अ स्पियर ओव्हर हियर. दोघांमधला फील लक्षात येतो बेटा. हा सर्कल एक 2D डायग्राम आणि हा स्पियर आहे म्हणजे एखादा गोळा 3D वाला गोळा. ठीक आहे. आता इथे प्लेन अँगलची कॉन्सेप्ट मला काय सांगते की कुठलाही अँगल आपण सेंटर पासून बरं का, अँगल विच इज सबटेंडेड ऍट द सेंटर, लेट अस से इट इज थीटा. हा जो माझा सर्कल आहे त्याची रेडियस आहे आर आणि बेटा ही जी आर्क लेंथ आहे, कम ऑन काय बेटा ही आर्क लेंथ, तिला मी बोलतो विच इज यस. तर एक बेसिक फॉर्म्युला जो आपण मॅथ मध्ये सुद्धा वापरणार आहे. सो बेटा अँगल इज आर्क अपॉन रेडियस. काय लक्षात ठेवायचं? अँगल इज आर्क अपॉन रेडियस. व्हेरी सिंपल, अँगल इज आर्क अपॉन रेडियस. सो फ्रॉम दिस आय कॅन से थीटा आर्क काय बेटा यस अपॉन रेडियस इज आर. आणि फ्रॉम हिअर दी आर्क लेंथ वी कॅन राईट यस इज इक्वल टू आर थीटा. व्हेरी बेसिक थिंग. इनफॅक्ट अँगल असा निघतो आर्क अपॉन रेडियस. कसा निघतो अँगल? आर्क अपॉन रेडियस. सो ही मेथड कोणासाठी आहे? प्लेन अँगल साठी, जो 2D मध्ये असतो, 2 डायमेन्शन मध्ये. सॉलिड मध्ये काय 3D, 3 डायमेन्शन आले. हा जो स्पियर आहे ही एक 3D डायग्राम आहे. तुम्ही, मी, आपण सगळे काय स्पेस मध्ये जो कोणता ऑब्जेक्ट फिरतो तो 3D डायग्राम आहे. आर यू अंडरस्टँडिंग? एखादा इन्सेक्ट, एखादी मुंगी आहे, मुंगी जर का बोर्ड वरती फिरत असेल तर 2D. आपण अर्थात लॉज ऑफ मोशन मध्ये जरा डिटेल मध्ये ते शिकू. पण 3Dचा फील आला असेल की ज्या बॉडीचा अभ्यास करायला 3 डायमेन्शन लागतात. मग इथे एक्झाम्पल आपण घेतलं स्पियरचं. तर बेटा स्पियर बेस्ट एक्झाम्पल टरबूज. ओके, हा आता एकदम मस्त फील आला सर, टरबूज. आणि लेट्स अज्युम की आपण जर का त्या टरबूजवाल्याला बोललो की बाबा आम्हाला चेक करून देते कसं आहे. ठीक आहे, आपण जर त्याला बोललो की आम्हाला चेक करून दे, तर तो असा वरचा टवका उडवतो का नाही असा, आणि आपल्याला म्हणतो पहा तुम्हाला पाहिजे असेल तर, आहे की नाही. हा असा मी काय करतो, हे असं एक कोन अज्युम करतो.
त्यातनं काय बाहेर काढला, कोन, आणि आपल्याला तो दाखवतो की बघा चेक करा लाल लाल आहे, राईट बेटा, येस ऑर नो? आता लक्ष दे, हा जो सेंटर आहे बर का, तर 3D मध्ये एक कोन बाहेर पडला बर का, तर हा जो अँगल आहे बेटा, इट इज नोटेड बाय ओमेगा. सॉलिड अँगल 3D मध्ये इट इज नोटेड बाय ओमेगा. माझा बघा अँगल इज आर्क अपॉन रेडियस, सो अँगल विल बी ओमेगा. झालं. आणि हा जो आर्क, मगाशी जो आर्क होता 2D मध्ये, तर आता हा आर्क नाही, हा काय झाला, स्पियर. हा वरचा छोटूसा काय, स्पियर. जो एखादा कोन असतो, एखादा कुठलाही कोन घ्या ना तुम्ही, तुम्ही त्या जोकरची टोपी पाहिली असेल जी डोक्यावरती असते नाही का, कोनचा तो काय झाला, सर्क्युलर बेस आहे की नाही. सध्या हा कोन उलटा आहे, हा सर्क्युलर बेस आहे, बट ओव्हर हिअर इट इज स्पियर ना बेटा, दिस इज ऑल्सो स्पियर. सो यस अपॉन आर स्क्वेअर हा झाला फॉर्म्युला, गेटिंग, यस अपॉन आर स्क्वेअर हा झाला फॉर्म्युला, वेर यस इज द सरफेस एरिया, वेअर दिस यस इज द सरफेस एरिया, राईट. मग हा ओमेगा काढायचा असेल इथे या केसमध्ये, स्पियर असेल तर काय होईल बेटा, तो 4 पाय आर स्क्वेअर. बरं अख्ख्याच्या अख्ख्या स्पियर साठी 4 पाय आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. सो ओमेगा विल बी 4 पाय फॉर कम्प्लीट स्पियर. ठीक आहे. सो याचा जास्त काही वापर नाही आपल्याला, बट दिस वर इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. ठीक आहे, चलो. सो आपण फंडामेंटल गोष्टी पाहिल्या, फंडामेंटल युनिट्स जे 7 आहेत, आणि सप्लिमेंटरी 2 आले, प्लेन आणि सॉलिड. प्लेन आणि सॉलिड हे 2 अँगल आले. आता डिराइव्ड क्वांटिटीज आपल्याला शिकायच्या. ठीक आहे. सो डिराइव्डच्या नावातच आहे, डिराइव्ड मीन्स त्या डिराइव्ह केल्या गेल्या कोणापासनं, फंडामेंटल पासनं. सो 1 बाय 1 आपण त्यांचं डिस्कशन करू, आणि नंतर महत्वाचा टॉपिक आहे डायमेन्शन वाला. ऑलराइट. सो आफ्टर फंडामेंटल we have derived quantities. Derived quantities. ठीक आहे, यांना फंडामेंटल पासनं आणलं जातं. सो 1 बाय 1 भरपूर आहेत ह्या. they don't have any limit, they don't have any fixed number, they are at least 30 to 40. ठीक आहे. 1 बाय 1 आपण थोड्या डिस्कस करू. नंबर 1 आय वुड लाईक टू डिस्कस एरिया. पहिली काय डिस्कस करायची बेटा आपल्याला, एरिया. बेटा एरियाचा जो जनरल फॉर्म्युला आहे, एरिया इज डिनोटेड बाय ए. एरिया इज डिनोटेड बाय ए. जनरली हा जो एरिया आहे ना, वी राईट एल स्क्वेअर. फॉर्म्युला ऑफ एरिया वी राईट एल स्क्वेअर. समजा माझ्याकडे एक स्क्वेअर आहे, काय बेटा, एक स्क्वेअर आहे. ठीक आहे, ज्याची साईड लेटेस्ट आहे, छोटा आहे. काय त्याची साईड छोटा आहे, स्क्वेअर आहे, ऑल साइड्स आर सेम. मी बोललो छोटा आहे, तर मग व्हॉट विल बी एरिया ऑफ स्क्वेअर. एरिया विल बी काय म्हणणार तुम्ही, साइड स्क्वेअर, म्हणजेच ए स्क्वेअर. ऑलराईट. याच्याऐवजी समजा माझ्याकडे रेक्टँगल आहे, ज्याची लेंथ एक्स आहे आणि ब्रेड्थ वाय, तर तुम्ही एरिया काय म्हणणार, एरिया इन दिस केस विल बी लेंथ into width. It is x, y. Very easy. Suppose एखादी वायर आहे, आपण जेव्हा करंट इलेक्ट्रिसिटी शिकणार ना, तेव्हा याचा उपयोग भरपूर होईल. यू आर एबल टू सी दिस वायर, है की नाही. ही जी वायर आहे बेटा, इनफॅक्ट एकदम पतली आहे, एकदम पातळ आहे, पण आपण ह्या वायरला समजा झूम केलं, काय केलं, ह्या वायरला अशी ढब्बू केली, झूम केली, मोठी केली, इन दिस वे, तर हा जो भेटला हा त्या वायरचा क्रॉस सेक्शनल एरिया, अर्थात तो युनिफॉर्म आहे, जसं वरती जसं खाली. हा त्या वायरचा क्रॉस सेक्शनल एरिया आहे. ए सर्क्युलर असल्यामुळे काय म्हणणार आपण, पाय आर स्क्वेअर. आर यू अंडरस्टँडिंग. सो स्क्वेअर असेल, रेक्टेंगल, अर्थात तुम्ही 9th आणि 10th मध्ये जॉमेट्री शिकलेले आहात. ओके. सो एरियाचा जनरल फॉर्म्युला काय बेटा, एल स्क्वेअर. मग याचा याचा युनिट काय होईल बेटा, मीटर स्क्वेअर, है की नाही. याचा युनिट मीटर स्क्वेअर. बेटा मी बोललो सीजीएस युनिट काय, तर तुम्हाला माहिती आहे, इकडे मीटर तिकडे सेंटीमीटर, सेंटीमीटर स्क्वेअर.
आर यू अंडरस्टँडिंग? मग कन्व्हर्जन करताना समजा सेंटीमीटर स्क्वेअरचे मीटर स्क्वेअर्स करायचे मला, तर बेटा 1 सेंटीमीटर हा 10 ची पॉवर -2 मीटर आहे का नाही? 1 सेंटीमीटर इज 10 ची पॉवर -2 मीटर, बिकॉज 1 मीटर हा 100 सेंटीमीटर आहे, बरोबर? मग बेटा एरिया कन्व्हर्ट करायचा असेल मला बरं का, तर 1 सेंटीमीटर आणि मला माहिती आहे की 1 mm, या दोघांचा वापर करू आपण. 1 mm नाही, चल याचा नंतर करू. 1 सेंटीमीटर हा 10 ची पॉवर -2 मीटर आहे. तर एरिया कन्वर्ट करायचा ठरला तर 1 सेंटीमीटर एरिया म्हणजे किती मीटर स्क्वेअर? 10 ची पॉवर -4 मीटर स्क्वेअर, कारण की 1 सेंटीमीटर 10 ची पॉवर -2 मीटर स्क्वेअर केला तर 10 ची पॉवर -4 होईल. आर यू अंडरस्टँडिंग? समजा mm स्क्वेअर मधून कन्वर्ट करायचंय. 1 mm हा 10 ची पॉवर -3 मीटर आहे, ऍग्री? 1 मीटर हा 1000 मिलीमीटर असतो. दॅट मीन्स 1 मिलीमीटर 10 ची पॉवर -3 मीटर. मग एरिया जर mm स्क्वेअर मध्ये असेल 1 mm स्क्वेअर, तर मी त्याला काय लिहू शकतो? -3 चा स्क्वेअर केल्यावर -6 मीटर स्क्वेअर. चला स्क्रीनशॉट घ्या. दिस वॉज अबाउट द फर्स्ट डिराइव्ड क्वांटिटी विच वॉज एरिया. समजलंय कोमल? दिस वॉज द फर्स्ट डिराइव्ड क्वांटिटी विच वॉज एरिया. Second quantity we will focus on volume. Second quantity that we will focus on is volume, right? सो जे तुम्हाला बुकलेट दिलंय मी फॉर्म्युलांचं आपल्या ग्रुपमध्ये टाकलंय, तर त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटचं जे पेज आहे त्यामध्ये यू कॅन सी ऑल द फॉर्म्युले, एरिया ऍज वेल ऍज व्हॉल्यूमचे. तर बेटा व्हॉल्यूम इज आवर सेकंड क्वांटिटी. व्हॉल्यूम इज नोटेड बाय V. व्हॉल्यूम इज नोटेड बाय V. कोणता V? मोठा V, नॉट छोटा V बेटा. छोटा V फॉर स्पीड, मोठा V फॉर व्हॉल्यूम. आता नीट लक्ष द्या. As far as volume is concerned, general formula of volume we write as L cube. काय लिहितो जनरली आपण व्हॉल्यूम साठी? L क्यूब, लेंथ क्यूब. मग आता समजा माझ्याकडे एखादा क्यूब आहे, अर्थात व्हॉल्यूम हा 3D ऑब्जेक्ट साठी घेणार आपण, येस ऑर नो? समजा माझ्याकडे हा क्यूब आहे. मग ह्या क्यूबचा बघ बर का, त्याची लेंथ किती आहे? ए. हाईट किती आहे? ए. आर यू गेटिंग? सो मी एखादा क्यूब कन्सिडर केला तर एरिया विल बी साइड क्यूब. एरिया विल बी साइड क्यूब, कारण सगळ्या साइड सेम आहे. ए क्यूब आहे की नाही? समजा मी एखादा क्यूबॉइड कन्सिडर केला. काय कन्सिडर केला? क्यूबॉइड. दिस वे. ठीक आहे, की ज्याची लेंथ एक्स आहे, ब्रेड्थ वाय आणि हाईट झेड आहे. सो LBH, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मी चुकून ए लिहिलं, इज व्हॉल्यूम. व्हॉल्यूम विल बी साइड क्यूब. सो क्यूबाइड साठी व्हॉल्यूम इज LBH. म्हणजे ते काय म्हणणार बेटा आपण? एक्स इंटू वाय इंटू झेड. समजा माझ्याकडे आता सिलेंडर आहे. काय बेटा? सिलेंडर, राईट? जी मगाशी वायर होती, आपण तिला झूम केली होती. वायर सुद्धा काय बेटा आपला सिलेंडर आहे का नाही? सो मी विचारलं बेटा की व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर? तुम्ही काय म्हणणार? पायर स्क्वेअर एच, आहे की नाही? 10th मध्ये आपल्याला फॉर्म्युले पाठ आहे. व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर विल बी पायर स्क्वेअर एच. बेटा मी याच्याऐवजी तुला विचारलं की व्हॉट इज व्हॉल्यूम ऑफ द कोन, आहे की नाही? हा कोन विच हॅज द सर्क्युलर बेस. तर यू पीपल नो दॅट व्हॉल्यूम ऑफ द कोन इज 1/3 पायर स्क्वेअर एच. याच्या किती असतो? 1/3 असतो. आर यू अंडरस्टँडिंग? एक अजून इम्पॉर्टंट गोष्ट आहे, व्हॉल्यूम हा लिटर मध्ये सुद्धा एक्सप्रेस केला जातो. अर्थात ते आपण क्लास 12th मध्ये कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस मध्ये. बेटा 1 मीटर क्यूब मध्ये 1000 लिटर पाणी बसतं, हे वाक्य लक्षात ठेवायचं. समजा 1 मीटर क्यूब, 1 मीटर 1 मीटर 1 मीटर असा एखादा क्यूब आपण आपल्या समोर जर का ठेवला आणि 1 मीटर क्यूबच्या बॉक्स मध्ये किती पाणी बसेल, किती लिक्विड बसेल कोणतंही, तर किती बसतं बेटा? 1000 लिटर. दॅट यू हॅव टू रिमेंबर. म्हणजे तुम्हाला ते कन्वर्जन करून जाईल. 1 मीटर क्यूब आहे बघ, हा जो क्यूब आहे ना, समजा 1 मीटर क्यूब हा व्हॉल्यूम आहे आपल्या क्यूबचा. किती? 1 मीटर क्यूब. समजा साइड 1 मीटर आहे, राईट? डायमेन्शन 1 आहे. एका मीटर क्यूब मध्ये किती पाणी बसेल किंवा किती लिक्विड बसेल कोमल? 10 ची पॉवर 3 लिटर्स. क्लिअर आहे? 10 ची पॉवर
3 liters. गेटिंग? ही झाली कॉन्सेप्ट जी क्लास 12th मध्ये युजफुल. चला व्हॉल्यूमशी थोडं फॅमिलियर झालो आपण. मग बेटा SI युनिट लेंथ काय असते? मीटर क्यूब आहे. दॅट मीन्स SI युनिट विल बी मीटर क्यूब. CGS युनिट इकडे मीटर आहे, CGS मध्ये सेंटीमीटर, सो मीटरचा क्यूब आहे. दॅट मीन्स हिअर विल बी सेंटीमीटर क्यूब. आता CGS मधून SI मध्ये यायचं आपल्याला. CGS मधून SI मध्ये यायचं तर 1 सेंटीमीटर क्यूब इज इक्वल टू, आता आपल्याला माहिती आहे की 1 सेंटीमीटर इज 10⁻² मीटर. 1 सेंटीमीटर इज 10⁻² मीटर. मग ह्या पर्स्पेक्टिव्हने 1 सेंटीमीटर क्यूब व्हॉल्यूम असेल. मीटर क्यूब मध्ये काय करायचं? क्यूब म्हणजे 10⁻⁻6 मीटर क्यूब. आर यू अंडरस्टँडिंग? समजते कोमल? याच्या उलट समजा MM क्यूब मध्ये किंवा लिटर मध्ये दिला, व्हॉल्यूम कसा दिला? लिटर मध्ये दिला, तर मीटर क्यूब करता येईल इन दिस वे. आर यू अंडरस्टँडिंग? चलो टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. समजते कोमल? फील येतोय? इमॅजिन होतोय व्यवस्थित? है की नाही? कॉन्सेप्ट क्लिअर होत आहेत? फॉर्म्युले सायमल्टेनियसली लक्षात ठेवायचे आपल्याला. चलो थर्ड डिराइव्ड क्वांटिटी. अच्छा डिराइव्ड कशा आहेत बघ. एरिया आणि व्हॉल्यूम ह्या दोन्ही डिराइव्ड क्वांटिटी आपण जे शिकलो, यांचा अभ्यास करण्यासाठी कोणाची गरज पडली आपल्याला? लेंथची. आणि लेंथ कोण आहे? फंडामेंटल आहे की नाही? फंडामेंटलच्या 7 आहे, त्यापैकी एक लेंथ आहे. सो लेंथ वरती डिपेंडंट ह्या दोन्ही आहेत. दॅट्स वाय दीज आर डिराइव्ड. डिराइव्ड मध्ये थर्ड वी हॅव बेटा डेन्सिटी. वी हॅव डेन्सिटी. डेन्सिटी. डेन्सिटी इज डिनोटेड बाय ग्रीक लेटर रो. कोण आहे तो? रो. ग्रीक लेटर्स आहेत, 8 ग्रीक लेटर्स आहेत. अल्फा, बीटा, गॅमा, सिग्मा, टाऊ, रो. जेव्हा जेव्हा येतील जसे येतील मी सांगेल लक्षात ठेवायचे. डेन्सिटी इज डिनोटेड बाय रो. व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ डेन्सिटी? तर बेटा डेन्सिटीचा जो फॉर्म्युला आहे, रो इज मास अपॉन व्हॉल्यूम. काय फॉर्म्युला आहे? मास अपॉन व्हॉल्यूम, M अपॉन P. काय फॉर्म्युला डेन्सिटीचा? मास अपॉन व्हॉल्यूम. सो बेटा सपोज आपण फील घेऊ की माझ्याकडे एखादं क्युबिकल कंटेनर आहे आणि क्युबिकल कंटेनर मध्ये गॅस आहे. काय क्युबिकल कंटेनर मध्ये काय बेटा? गॅस आहे. आता डिपेंड आहे की असं गॅसचे पार्टिकल्स मॉलिक्युल्स मी दाखवले. जो गॅस जितका डेन्स आहे, डेन्सिटीचं एकदम मस्त एक्झाम्पल देतो, फीलवाला एक्झाम्पल. कोणता ऑब्जेक्ट किती डेन्स आहे? कोणता ऑब्जेक्ट किती डेन्स आहे? कंपॅरिझन करून आपल्याला कळेल. डेन्स चा अर्थ आहे घन. यू आर लुकिंग ऍट मी. मला माझ्या डोक्याला थोडेफार केस आहेत. समजा मी एकदम टक्कल असतं, माझं केसच नसते मला, तर काय असतं? एकदम मोकळा, बरोबर? मग जो एखादा टकला माणूस आहे आणि मी आहे, तर माझ्या कंपॅरिझन मध्ये कोणाची डेन्सिटी जादा आहे? माझी. जो टकला आहे तो एकदम मोकळा आहे, त्याची डेन्सिटी काय आहे? 0. आर यू अंडरस्टँडिंग? सो कोण किती डेन्स आहे यू कॅन कम्पेअर. मी बोललो सॉलिड आणि लिक्विड कोण ज्यादा डेन्स आहे? सॉलिड. लिक्विड आणि गॅस कोण ज्यादा डेन्स आहे? लिक्विड. सॉलिड आणि गॅस कोण ज्यादा डेन्स आहे? सॉलिड. सो डेन्सिटीचा फील आला. याच्यामध्ये लेटेस्ट आहे आपल्याकडे गॅस आहे, ठीक आहे. मग गॅसची डेन्सिटी मला काढायची असेल तर आय मस्ट यूज दिस फॉर्म्युला बीइंग मास पर युनिट व्हॉल्यूम. आता मास, मोलार मास केमिस्ट्री मध्ये जर अजून डिटेल मध्ये तुम्हाला शिकायला भेटेल. आणि क्लास 12th मध्ये जेव्हा तुम्ही याल तेव्हा कायनेटिक थेअरी ऑफ गॅस सेपरेट चॅप्टर आपल्याला. सो गॅसचं डिटेल स्टडी आपल्याला करायचा. तर बेटा इथे बघा, आता लक्ष दे. SI युनिट काय होईल? SI युनिट वरती मास. मासला कशात मोजतात बेटा? केजी मध्ये. खाली काय? व्हॉल्यूम. व्हॉल्यूम आपण मागाशीच पाहिलं, मीटर क्यूब, बरोबर का नाही? मग आता हा जर का SI युनिट आहे तर मग बेटा CGS युनिट काय होईल? बघ, मास अपॉन व्हॉल्यूम. मास SI मध्ये केजी, तर CGS मध्ये ग्रॅम. सो ग्रॅम्स पर व्हॉल्यूम इज इन द मीटर क्यूब. नाउ आय कॅन से हिअर विल बी इन द सेंटीमीटर क्यूब. व्हेरी सिंपल. मास अपॉन व्हॉल्यूम.
SI मध्ये कसं लिहिलं केजी पर युनिट मीटर क्यूब, कारण की मास SI मध्ये केजी आहे आणि व्हॉल्यूम इज इन द मीटर क्यूब, कारण की SI मध्ये मीटर आहे, CGS मध्ये सेंटीमीटर आहे. मग CGS काय झालं ग्रॅम्स पर सेंटीमीटर क्यूब. क्लिअर आहे बेटा. चलो आता दोघांचं जरा कन्व्हर्जन पाहूया आपण. राईट, CGS मधून SI मध्ये यायचं, युजली आपण SI वापरतो, CGS मधून SI मध्ये यायचं म्हणजेच मला 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब याला याच्यामध्ये कन्वर्ट करायचंय. तर बेटा 1 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम आपल्याला माहिती आहे, 1 केजी 1 किलो, 1000 ग्रॅम म्हणजे 10⁻³ ग्रॅम्स, बरोबर का नाही. 1 केजी 10⁻³ ग्रॅम्स. मग बेटा 1 ग्रॅम म्हणजे किती, ही 10⁻³ इकडे -3 होईल, 10⁻³ किलो आहे की नाही. व्हेरी इझी, 1/1000 ग्रॅम. आर यू गेटिंग. 1 ग्रॅम विल बी 10⁻³ किलोग्रॅम. मग आता 1 ग्रॅम म्हणजे 10⁻³ किलोग्रॅम भागिले सेंटीमीटर क्यूब आहे आणि मला याचं काय पाहिजे मीटर क्यूब. आता मला माहिती आहे 1 सेंटीमीटर इज 10⁻² मीटर आहे की नाही. मग इट विल बिकम 10⁻⁶ मीटर क्यूब. मग अशी कन्वर्ट करून दिलं मी हे. याला जर सोडवलं तर काय होईल बेटा, 10⁻⁻6 वरती जाईल, -3 + 6 केजी पर मीटर क्यूब. बघ ना बेस सेम आहे, हा -3 वरती ठेवला, खालून -6 वर गेला तर प्लस होईल. तर ह्या 6तून 3 गेले, उरले किती 3. सो 10⁻6तून 3 गेले 3 केजी पर मीटर क्यूब. हे पाठ करायचे बाळा आपल्याला. ओके, पार्ट मीन्स ही जरा 2दा-3दा प्रॅक्टिस करायची. हा कन्वर्जन इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्क्रीनशॉट घ्या. वी हॅव डेल्ट विथ थर्ड डिराइव्ड क्वांटिटी विच इज डेन्सिटी. आलं थोडा फील. आता थोडंसं इंटरेस्टिंग वाटायला लागलं. यू हॅव टू वॉच द रेकॉर्डेड लेक्चर वन्स अगेन. हे 2दा-3दा बघून थोडंसं इमॅजिनेशन वाढते, बिकॉज फिजिक्स as far as the subject physics is concerned, we must get feel of this subject. इथे इमॅजिनेशन फार इम्पॉर्टंट आहे बेटा. चला नेक्स्ट क्वांटिटी कडे आपण जाऊया, which is velocity. नेक्स्ट क्वांटिटी इज velocity. ठीक आहे. 4th one, velocity denoted by small v. मगाशी व्हॉल्यूम कसा होता बिग व्ही, तर वेलोसिटी कशी डिनोटेड केली जाते बेटा, छोटा v, स्मॉल v. ठीक आहे ना. सो व्हाट इज फॉर्म्युला फॉर वेलोसिटी. Velocity is defined as rate of change of displacement. Velocity is defined as rate of change of displacement. It is the rate of change of displacement. स्पेशल चॅप्टर आपल्याला लॉज ऑफ मोशन, एकदम डिटेल मध्ये आपण याला शिकू. तर बेटा फॉर्म्युला फॉर वेलोसिटी विल बी, फिजिक्स मध्ये रेट ऑफ चेंज हा शब्द आला रे आला, तर रेट म्हणजे भागिले टाइम, कोणाच्या डिस्प्लेसमेंटच्या. सो वेलोसिटीचा फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे काय लिहायचं बेटा, S अपॉन T. राईट, डिस्प्लेसमेंट इज डिनोटेड बाय S. ओके, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू व्हॉट बेटा, टाइम. मग आता SI युनिट काय होईल वेलोसिटीचं, बोला. डिस्प्लेसमेंट आहे म्हणजे ते मीटर मध्ये येईल ना, अंतर आलं ना ते, टाइम कशामध्ये आला सेकंद मध्ये. सो SI युनिट इज मीटर पर सेकंद. सो बेटा CGS युनिट काय होईल, इथं मीटर आहे तर CGS मध्ये काय होईल सेंटीमीटर पर सेकंद, कारण की टाइम हा SI मध्ये पण तोच आहे, CGS मध्ये सुद्धा तोच आहे. चला दोघांचं कन्व्हर्जन फॅक्टर कन्वर्ट करताना याच्यातनं याला करायला लागतं आपल्याला, म्हणजे CGS मधून आपण SI मध्ये येतो. तर 1 सेंटीमीटर पर सेकंद ला मला कन्वर्ट करायचं मीटर पर सेकंद मध्ये. मला माहिती आहे 1 सेंटीमीटर इज 10⁻² मीटर भागिले सेकंद. राईट, सो 1 सेंटीमीटर पर सेकंद चा अर्थ काय झाला बच्चा, 10⁻² मीटर पर सेकंद. व्हेरी इझी. गेटिंग. स्क्रीनशॉट घ्या. समजतंय, छोट्या गोष्टी अशा प्रकारे क्लिअर करत पुढे चालायचं आपल्याला. हे झालं वेलोसिटी. आता विषय आला ऍक्सलरेशनचा, नंबर 5, फिफ्थ डिराइव्ड क्वांटिटी. बघ वेलोसिटी काढण्यासाठी
मला दोघांची गरज पडली, डिस्प्लेसमेंट भागिले टाइम, आणि दोघं पण काय आहेत फंडामेंटल मध्ये, लेंथ आली होती ना फंडामेंटल मध्ये, टाइम पण आहे की नाही फंडामेंटल मध्ये. सो याने त्या दोघांची हेल्प घेतली आणि हा फॉर्म्युला बनला. नंबर काय काय झालं, एरिया, व्हॉल्यूम, डेन्सिटी, velocity. Now fifth is acceleration. Now fifth is acceleration. Beta, acceleration is denoted by small a. You know this. काय असतं acceleration? आपल्या गाडीला accelerator आहे का नाही? फोर व्हीलर असेल तर खाली आहे. सो गाडीला accelerators किती आहेत कोमल? टेल मी आन्सर. तुमच्या गाडीला accelerators किती आहेत? एक का दोन? पटपट पटपट पटपट. आय एम वेटिंग फॉर अ रिप्लाय. हाऊ मेनी accelerators आर देअर टू युअर बाईक? तुमच्या घरी जी बाईक आहे तिला किती ऍक्सलरेटर आहे, एक का दोन? बोलो बेटा, एक ऍक्सलरेटर आहे का दोन आहे? क्वेश्चन नाही का आला? तुमच्या घरी जी बाईक आहे तुमच्या बाईकला ऍक्सलरेटर किती आहे? किती प्रकारचं ऍक्सलरेशन आहे तुमच्या गाडीला? बघ लक्ष दे बेटा, दोन प्रकारचं ऍक्सलरेशन आपल्या गाडीला. स्पीड वाढवण्यासाठी एक आहे, आणि जर रस्त्यात कुत्र बित्र अडवालं, स्पीड ब्रेकर अडवाला तर ब्रेकिंग साठी एक आहे की नाही. खाली ब्रेक सुद्धा ऍक्सलरेशन आहे, कसं? निगेटिव्ह. सो टू टाइप्स ऑफ ऍक्सलरेशन आर देअर फॉर युअर बाईक. तर फिजिक्स मध्ये हे जे ऍक्सलरेशन आहे बेटा, बेसिकली इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ काय? वेलोसिटी. काय ऍक्सलरेशन? रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. मग बेटा वेलोसिटी इज नोटेड बाय व्ही, राईट? फिजिक्स मध्ये रेट ऑफ चेंज, रेट शब्द आला राहिला भागिले टाइम. सो ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय होईल? व्ही अपॉन टी. काय होईल? व्ही अपॉन टी. सर व्हॉट इज एसआय युनिट ऑफ ऍक्सलरेशन? वेलोसिटी काय? मीटर पर सेकंड आहे की नाही बेटा? वेलोसिटी काय? मीटर पर सेकंड भागिले टाइम इज इन द सेकंड. सो मीटर सेकंड खाली काय होईल? सेकंड स्क्वेअर. सो एसआय युनिट ऑफ द ऍक्सलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. सर व्हॉट विल बी सीजीएस युनिट? सीजीएस युनिट मीटर आहे, तर मीटरच्या ऐवजी काय होईल बेटा इथे? सेंटीमीटर. आणि टाइम इज सेंटीमीटर स्क्वेअर ओनली. गेटिंग? जसं की ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, पृथ्वी सर्वांना स्वतःकडे खेचते की नाही? 10वीला चॅप्टर होता ग्रॅव्हिटेशन. सो ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे बेटा? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे की नाही? ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. अच्छा सॉरी, इट इज डिनोटेड बाय जी. किती आहे? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. गेटिंग? त्याला अप्रॉक्सिमेटली आपण 10 घेतो बेटा. किती घेतो? 10. न्यूमेरिकल सॉल्विंग साठी 10 घ्यायचं. ठीक आहे. याला आपण व्ही न लिहिताना काय लिहितो? व्ही मायनस यू बाय टी. काय लिहितो? व्ही मायनस यू बाय टी. स्क्रीनशॉट घ्या. गेटिंग? सो वी आर डन विथ ऍक्सलरेशन. फंडामेंटल झाल्याच्या नंतर ह्या डिराइव्ड मध्ये तुम्ही प्रत्येक क्वांटिटी पाहताय की विच इज डिपेंडंट ऑन फंडामेंटल. ऍक्सलरेशनच्या नंतर आहे बेटा फोर्स. ऍक्सलरेशनच्या नंतर आहे फोर्स. नंबर 6th फोर्स डिनोटेड बाय एफ. तर बेटा फोर्स इज मास इंटू ऍक्सलरेशन. एफ इज एम ए, हे सगळ्यांना माहिती आहे. फोर्स एफ इज एम ए. तुम्हाला सगळ्यांना पाठ आहे फॉर्म्युला, फेमस आणि तुमचा आवडता फॉर्म्युला आहे की नाही? एफ इज एम ए. अच्छा, फोर्स काय असतं बेटा? फोर्स इट इज पुश और पुल. एखाद्या ऑब्जेक्टला पुश म्हणजे ढकलणे. पुशचा अर्थ काय बेटा? ढकलणे. किंवा रस्सी खेच टाईप, ओढणे. एखाद्या वेळेला धरलं आणि स्वतःकडे ओढलं. सो पुलचा अर्थ काय? ओढणे. एक तर ढकलणे किंवा ओढणे. या दोन गोष्टींना ढकलणे किंवा ओढणे यालाच काय होतं? फोर्स. काय त्या फोर्सचा फॉर्म्युला? एफ इज एम ए.
अच्छा सर, व्हॉट अबाउट इट्स SI युनिट? मास इज केजी. ऍक्सलरेशन आत्ताच पाहिला आपण, मीटर पर सेकंड स्क्वेअर. वजा नाही बरं का, ती लिहिण्याची पद्धत एक डॅश एका पुढे केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. और त्याचा शोध न्यूटनने लावल्यामुळे त्याला बोलतात यन. काय बोलतात? यन. सर व्हॉट अबाउट द सीजीएस युनिट? याचं सीजीएस युनिट काय होईल? हे केजी आहे तर ग्रॅम बघ ना, मास इंटू ऍक्सलेशन ग्रॅम, मीटरच्या ऐवजी सेंटीमीटर आणि पर सेकंड स्क्वेअर. और इट इज ऑल्सो कॉल्ड एज डाइन. इट इज ऑल्सो कॉल्ड एज डाइन. सो याचा युनिट न्यूटन आहे, सीजीएस युनिट डाइन आहे. अकॉर्डिंग टू फॉर्म्युला तुम्ही केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणू शकता किंवा सीजीएस ला काय म्हणू शकता, ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. बेटा ह्या दोघांचा जो कन्व्हर्जन फॅक्टर आहे मी ते एकदा काढून देतो, नंतर पाठ करायचंय. 1 न्यूटन इज 10⁵ डाइन. बरं का कोमल, पाठ करायचं हे मी प्रूव्ह करून देतो. ठीक आहे, लेट्स लुक ऍट द प्रूफ. सो बच्चा याचा युनिटचं सीजीएस करायचंय मला, याचं त्याच्यात तसंही जमतं ना. आता बघ ना, 1 डाइन मी जर विचारलं किती न्यूटनचं, तुम्ही काय म्हणणार? 10⁻⁻5 न्यूटन. राईट. चला कन्वर्ट करू आपण. कसं करूया तो डब्बा करतो मी. SI टू सीजीएस. बरं का, बघ आता, म्हणजेच 1 केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर इज इक्वल टू, चला याला घेऊन जाऊ SI मध्ये. सो बच्चा 1 किलो म्हणजे किती? 10⁻³ ग्रॅम्स. ऍग्री? 1 किलो इज 10⁻³ ग्रॅम्स गुणिले मीटर पर सेकंड स्क्वेअर. 1 मीटर इज 10⁻² सेंटीमीटर. यस और नो बेटा? 1 मीटर इज 10⁻² सेंटीमीटर भागिले सेकंडचा स्क्वेअर हॅज टू बी केप्ट ऍज सेकंडचा स्क्वेअर, कारण टाइम इकडे पण सेकंद आहे तिकडे पण सेकंद आहे, SI मध्ये पण सेकंद आहे, सीजीएस मध्ये पण सेकंद, विच इज इक्वल टू 10⁻³ 10⁻². 3 आणि 2 किती झाले बेटा? 5. सो शॉर्ट मध्ये आपण लिहितो असं लिहितो, ग्रॅम्स सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. ग्रॅम्स सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. सो 1 केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे 10⁻5 ग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर. सो प्यारे बच्चों, हा जो केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर याचं दुसरं नाव काय बेटा? न्यूटन. सो 1 न्यूटन 10⁻5 डाइन. स्क्रीनशॉट घ्या. पाठ करायचं बेटा आपल्याला. 1 न्यूटन इज 10⁻5 डाइन. 1 न्यूटन इज 10⁻5 डाइन. गेटिंग? चलो, आफ्टर दैट नेक्स्ट डिराइव्ड क्वांटिटी इज वर्क. पुढची डिराइव्ड क्वांटिटी आहे वर्क डन. वर्क डन मी विचारत होतो, म्हणणार सर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आठवतंय का? वर्कला तुम्ही काय म्हणायचे? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. नंबर कितवा मीच विसरलो. लेंथ, सॉरी एरिया, व्हॉल्यूम, डेन्सिटी, वेलोसिटी, एक्सेलरेशन, फोर्स. दॅट मीन्स इज सेवेंथ वर्क. बेटा वर्क इज डिनोटेड बाय W. वर्क इज डिनोटेड बाय W. सो फिजिक्स मध्ये वर्क इज सेड टू बी डन. इम्पॉर्टंट आहे, मी लिहून देतो डेफिनेशन. वर्क is said to be done. फिजिक्स मध्ये काम झालं असं कधी म्हणायचं? एखादं काम झालं, वर्क इज सेड टू बी डन when force applied on object causes its displacement in the direction of force. In the direction of the force. सो मराठीत लिहून देतो की ज्या पद्धतीची डेफिनेशन मी आता लिहितोय, जो फॉर्म्युला मी लिहितोय, त्यासाठी फोर्स आणि डिस्प्लेसमेंट कसे पाहिजेत बच्चा? एका डायरेक्शन मध्ये असावेत. ओके, कशासाठी? फॉर
मॅक्झिमम वर्कचा तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल. म्हणजे काय बेटा, समजा इथे एखादा बॉक्स ठेवलेला असेल हॉरिझॉन्टल सरफेस वरती, हा जो बॉक्स आहे, तर बेटा ह्या बॉक्सला मी फोर्स लावला, राईट, धक्का लावला. धक्का लावल्याच्या नंतर हा बॉक्सचं डिस्प्लेसमेंट हे जर एका रेषेत झालं तर मॅक्झिमम वर्क होईल ना. नाही तर मला बॉक्स ढकलायचंय तिकडं आणि मी त्याला धरून उचलतोय वरती, तर अशा केसमध्ये ते काही होणार नाही. गेटिंग? सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ द वर्क डन. वर्क डनचा जो फॉर्म्युला आहे तो आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. काय बेटा? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो इट इज एफ इंटू एस. ठीक आहे. सो बेटा व्हॉट अबाउट एस आय युनिट ऑफ वर्क? काय होईल एस आय युनिट? फोर्सचं काय? न्यूटन. आणि हे डिस्प्लेसमेंट आहे की नाही? डिस्प्लेसमेंटचं काय बेटा? मीटर. सो न्यूटन ते मध्ये जो डॅश आहे तो लिहिण्याची पद्धत आहे तो गुणाकार ऍक्च्युली. लिहिण्याची पद्धत आहे न्यूटन मीटर. काय बेटा? न्यूटन मीटर. डॅश काढून टाका, न्यूटन मीटर. चला, सीजीएस युनिट काय होईल बेटा वर्कचं? काय होईल? फोर्स इथे न्यूटन आहे तर सीजीएस मध्ये डाईन आहे. सो काय म्हणायचं त्याला? डाईन सेंटीमीटर. काय म्हणायचं? डाईन सेंटीमीटर. आणि हे जे न्यूटन मीटर आहे तर त्याला जूल पण बोलतात. काय बोलतात बेटा? त्याचं अजून एक नाव आहे जूल, बरं का. आणि हे जे डाईन सेंटीमीटर आहे त्याचं अजून एक नाव आहे अर्ग. काय नाव आहे बेटा? अर्ग. ही डायग्राम इथे ठेवतो तुला कळण्यासाठी, की फोर्स लावला, डिस्प्लेसमेंट झाला. सो हे जे जूल आणि अर्ग आहे हा जो कन्व्हर्जन फॅक्टर आहे बेटा, 1 जूल 10⁻⁷ अर्ग. जसं आपण मगाशी केलं होतं का नाही कन्व्हर्जन, तसं करू शकतो आपण. हा रिझल्ट लक्षात ठेवायचा. म्हणजेच 1 अर्ग जर विचारलं तर किती जूल होतील बेटा? 10⁻⁻7 जूल्स. चला स्क्रीनशॉट घ्या. बोलो कोमल, हॅव यू अंडरस्टूड एव्हरीथिंग ऑफ टुडेज लेक्चर? बोलो बेटा, हॅव यू अंडरस्टूड डिराइव्ड क्वांटिटीज?